ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महामातांनी, ज्या ज्या संतांनी तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही हारापेष्टा वेदना एवढं सारं सोसलं भोगलं, त्या सर्वांच्या विचाराच्या कार्याला प्रथमतः विनम्र अभिवादन. बंधूंनो, भालचंद्र सर 20 वर्षापासून सातारी आणि परिसरामध्ये आणि उमरखेड तालुक्यामध्ये DSK अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात. उमरखेड तालुक्यामध्ये काही एकच अकॅडमी नाही, अनेक अकॅडमी आहेत. प्रत्येक ठिकाणी याच अकॅडमी आहेत. आता कोकाटे सर ज्या पद्धतीने बोलून गेलेत की भालचंद्र सरांना विद्यार्थी कुठं मिळतील, जास्त पैसा कुठं मिळेल असं एक ठिकाण निवडता आलं असतं, परंतु तसं न करता भालचंद्र सरांनी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि आपण ज्या समाजात आलो त्या समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं या भावनेतून, म्हणजे तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या सर्व राष्ट्रपुरुषांच्या विचारधारातून खऱ्या अर्थाने कृतीत उतरून एक काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आज या ठिकाणी शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, जाणकार मंडळी आहेत. आपण अनेक जण वृत्तपत्र पाहतो, प्रिंट मीडिया पाहतो, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पाहतो. या देशामध्ये शिक्षणाचं संपूर्णतः वाटोळं झालेलं आहे. वाटोळं झालं नव्हे तर वाटोळं करण्याचा प्रयत्न होतो आहे. जेव्हा या देशामध्ये 10वीवर DED केलं जायचं आणि DED झाल्याच्या नंतर लगेच पोरं जेव्हा लागू लागली, मग मातंगाची, अंबाराची, तेल्याची, माळ्याची, साड्याची, हाटकराची, बंजाऱ्याची, वंजाऱ्याची पोरं DED वर मास्तर होऊ लागली, चांगला पगार उचलू लागली, त्याचं कुटुंबाचं असं चांगलं उभं राहावं लागलं. हे जेव्हा लक्षात आलं इथल्या व्यवस्थेच्या, त्या व्यवस्थेनं पुन्हा 12वीवर DED केलं. 12वीवर DED केल्यानंतर 12वी आमच्या संस्था चालकांनी स्वतःचा प्रामाणिकपणा नसेल, परंतु आपल्याला कुठल्या शिक्षक जर भरती केली तर डोनेशन मिळतं या भावनेतून का असेना, पण शिक्षण सम्राटांनी पुन्हा खेड्यापाड्यामध्ये 12वीचे वर्ग चालू केले. पुन्हा आमचे मुलं 12वी झाल्यानंतर DED करू लागले, पुन्हा शिक्षक होऊ लागले. पुन्हा त्याच्या लक्षात आलं की आता काहीतरी पुन्हा खोडा घालावं लागते. पुन्हा CET आली. पुन्हा CETच्या माध्यमातून आमच्या मुलाला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु CETच्या माध्यमातून आमची प्रज्ञावंत मुलं पुन्हा शिक्षक होऊ लागली, म्हणून शिक्षक भरतीच बंद केली. इंजिनिअरिंगच्या बाबतीत तेच झालं, मेडिकलच्या बाबतीत तेच झालं, प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीत तेच झालं. म्हणजे नोकरीपासून तुम्हाला वंचित ठेवण्याचं खूप मोठं षडयंत्र या देशामध्ये चालू आहे. पुरातन काळामध्ये जर पाहिलं तर एकलव्याचा अंगठा कापला आम्ही ऐकलेला आहे. आज आम्हाला आमच्या महामानवानं भारतीय राज्यघटना संविधान दिलं, त्याच्यामुळे अंगठा कापून घेण्याची हिंमत कोणाची नाही, परंतु षडयंत्रपूर्वक शिक्षणाची दारं बंद करून, नोकरीची दारं बंद करून तुमचा षडयंत्रपूर्वक अप्रत्यक्षपणे अंगठा कापण्याचा हा प्रकार आहे. आणि म्हणून मी जबाबदारीने बोलतो, आपण या ठिकाणी सगळे शिक्षित आहोत. व्यवस्था बदलता येत नाही असं आम्ही म्हणतो, कारण आम्ही आमचे प्रयत्न अपुरे पडतात नाही. आम्ही तुकाराम महाराज वाचला नाही, आम्ही बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने समजून घेतले नाही, आम्ही तथागत गौतम बुद्ध खऱ्या अर्थाने समजून घेतले नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तथागत गौतम बुद्धांनी त्यावेळी अतिशय प्रचंड हालापेष्टा, वेदना सगळं सहन करून त्यांची एक बहुजनाची व्यवस्था निर्माण केली. ती निकोप व्यवस्था कशी निर्माण केली ते आम्ही अभ्यासलं नाही, आम्ही पाहिलं नाही. अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांचा संघर्ष आम्ही अभ्यासला नाही, तो डोक्यामध्ये घेतला नाही. त्याच्या अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आम्ही अभ्यासले नाही, आमच्या डोक्यामध्ये घेतले नाही. त्याचा परिणाम असा झाला की आज आम्हाला अजूनही गुलामीच्या मार्गाने जाण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. आणि म्हणून आम्हाला पुन्हा गुलामीच्या घरामध्ये जर प्रवेश करायचा असेल, जायचं नसेल, तर तुम्हाला आम्हाला हे सगळे राष्ट्रपुरुष आता डोक्यासमोर किंवा खांद्यावर घेऊन फिरवायचे नाही, तर डोक्यामध्ये शिरवायचे विषय आहेत, त्या दृष्टीने वाटचाल करावी लागेल. राज्याभिषेक 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. या देशामध्ये इथल्या काही सोकियांनी विरोध केला, परंतु इथल्या धर्मव्यवस्थेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून घेणं आवश्यक होतं, त्याशिवाय त्याची व्यवस्था निर्माण करू शकत नव्हते. आणि म्हणून त्यांनी काशीवरून गागा भट्टाला आणला, राज्याभिषेक करून घेतला. आणि त्याच्यानंतर 24 सप्टेंबरला दुसरा शाक्तपंथी राज्याभिषेक करून घेतला. त्याचा काही गवगवाच नाही. महाराष्ट्र सरकार 2024च्या निवडणुका आहे, मी भाजपचं काम करतो बरं का, पण तरी सांगतो 2024ला निवडणुका येत आहेत, म्हणून आता छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं भांडवल करणार आहे. रायगडावर आता त्यांचं चालू मोठ्या प्रमाणात चालू आहे, परंतु शाक्तपंथी राज्याभिषेक तुमच्या आमच्यासाठी महत्वाचा आहे.
जो तथागत गौतम बुद्धाच्या धम्माशी एक पंथ नवनाथ पंथ आहे, त्या नवनाथ पंथाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने धार्मिक अवलंबर आणि अनिष्ट चालीरीतीला फाटा देण्याचा प्रयत्न होतो, तो शाक्तपंथीय राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी 24 सप्टेंबर 1674 करून घेतला आहे. याचा अर्थ पहिला राज्याभिषेक नाकारलेला आहे. नाकारलेला राज्याभिषेकाचा आम्ही आज खूप मोठा गवगवा करतो आहोत, परंतु जो राज्याभिषेक तुमच्या आमच्या भल्यासाठी आणि बहुजनाची व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला दिशा देण्यासाठी जो निर्माण केलेला आहे, तो तयार केलेला आहे, तो आम्ही अभ्यासलेला नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आम्ही कधी अभ्यासले नाही, तुम्ही आम्ही नाही, आमच्या मराठीनेच अभ्यासले नाही. फक्त गर्व शिकवा हिंदू एवढ्या पुरता मी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं. जय भवानी जय शिवाजी म्हणून चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना कुठली भवानी नव्हती किंवा भवानी पावलेली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बुद्धीवर आणि मावळ्यांच्या प्रामाणिक मेहनतीवर आणि कर्तृत्वावर स्वराज्याची मुहूर्त ठरवलेली आहे, ते आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. भालचंद्र सर आता इतिहासाकडे जात नाही, परंतु करते तुम्ही या बाबतीत अशा पद्धतीने विद्यार्थी घडवतात. आता नोकऱ्या नाहीत, उद्योगामध्ये खूप मोठी स्पर्धा आहे. उद्योग आता अदानी अंबानी शिवाय कोणी करू शकणार नाही. छोटे छोटे उद्योग गिळलेले आहेत आता. आणि म्हणून तुम्हाला आता या अकॅडमीच्या माध्यमातून काय करावं लागणार आहे, संस्कार लागतात. भालचंद्र सर बोलताना बोलले की एक संस्कार दिले पाहिजे. नुसते संस्कार नाहीत, आम्हाला जसं बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी आम्हाला सांगितलं अभ्यास करा. तुकाराम महाराजांनी सांगितलं अभ्यास करा, संस्कारी बना आणि संघर्ष करा. आता आम्हाला 3 गोष्टी फक्त महत्त्वाच्या आहेत, जे की भालचंद्र सर 20 वर्षापासून मुलाला देतात. आणि त्या परिसरामध्ये आज अनेक डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले, MBA झाले. त्याच्याशिवाय भालचंद्र सर तुमच्या अकॅडमीतले मुलं संघर्षाची क्षमता ठेवणारे एक सुसंस्कारित मुलं झालेले आहेत. आज नोकरी नाही, उद्योग तुम्ही करू शकत नाहीत, पण फक्त बौद्धिकता, प्रामाणिकता आणि संघर्षाची क्षमता हे संस्कार करणारे अकॅडमी असणं आवश्यक आहे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी अनेक ठिकाणी फिरतो, हे प्रामाणिकता, बौद्धिकता आणि संघर्षाची क्षमता ठेवणारा कुठलीही अकॅडमी नाही, ती आपली अकॅडमी आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या सर्वांच्या वतीनं, माझ्या संघटनेच्या वतीनं आपले स्वागत करतो, अभिनंदन करतो. आपण सगळेजण उपस्थित झालात. भालचंद्र सरांची एक सामाजिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी अतिशय गरीब वस्तीमध्ये ही अकॅडमी चालू केलेली आहे. आता तुमची जबाबदारी आहे की अकॅडमीला पुढे नेणं आणि तुमच्या मुलांना घडवणं, तुमच्या मुलांना संस्कारी करणं. नोकरी नसेल तरी तो संघर्ष केला पाहिजे. संघर्ष करून या देशातला एक चांगला नागरिक म्हणून या बहुजनाच्या हितासाठी कार्य करणारा एक माणूस म्हणून तयार करण्यासाठी या अकॅडमीला वाढण्याची जबाबदारी तुमची आहे, ती तुम्ही पेलाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोललो, माझा सन्मान केला, मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि मला अर्जंट जायचं आहे साहेब, म्हणून मी जातो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय भीम, जय शिव. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.